नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली होती. पहिली कर्जमाफी मला आठवते की दंडवते ज्यात अर्थमंत्री होते त्यांनी 10,000 रुपये केंद्र सरकारमध्ये पी सिंग सरकारमध्ये त्यांनी कर्जमाफी तेव्हा केली. नंतर 70,000 कोटींची कर्जमाफी यांनी केली आपल्या मनमोहन सिंग सरकारने. शरद पवार जे त्यामध्ये कृषी मंत्री होते फडणवीसांनी कर्जमाफी केली, त्याचा फायदा मिळाला नाही. पण उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही निवडणुका नसताना कर्जमाफी केली आणि ताबडतोब त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला. या सरकारने, महायुती सरकारने निवडणुकांच्या तोंडावरती कर्जमाफीचं आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं नाही आणि आता म्हणतात की योग्य वेळी देऊ. शेतकरी मेला की मग योग्य वेळ येणार का? आजही आपल्याला बोलायचंय ते बळीराजाबद्दल. मराठवाडा, विदर्भ असो, ठिकठिकाणी शेतकऱ्यांचं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे. शेतकरी नेत्यांच्या मते 70 लाख 30 जिल्ह्यांमध्ये 70 लाख हेक्टरवर आता 26 सप्टेंबरपासून उरलेल्या 35 लाख हेक्टरवरची उरलेली पिकंही नष्ट होणार आहेत. प्रचंड नुकसान झालंय आणि त्यांच्या मते 50,000 कोटी रुपये इतकं पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. कारण जमीन खरवडून गेली आहे, उभी पिकं नष्ट झालेली आहेत आणि त्यामुळे आगामी पिकं सुद्धा घेता येणार नाहीत. घरादाराचं, गुराढोरांचं सगळं नुकसान झालेलं आहे. खायला काही नाहीये. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत गेले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन 1 तास चर्चा केली आणि त्यांना पूर परिस्थितीची माहिती दिली. पंतप्रधानांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. ते आश्वासन लवकरात लवकर पूर्ण हो अशी अपेक्षा आहे. कारण नाहीतर पुन्हा टीम येणार, एक ती पाहणी करणार, त्यांचा रिपोर्ट कधी होणार आणि प्रत्यक्ष मदत कधी मिळणार हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, आपण आशावादी राहूया. जास्तीत जास्त मदत केंद्र सरकार देईल अशा अपेक्षा करू. पण आज पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंतप्रधानचा जो पीएम केअर फंड आहे त्याच्यामधनं मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. पण पीएम केअर फंडामधनं तो करोनाच्या वेळी निर्माण झाला होता आणि अशाच कारणांसाठी त्याचा विनियोग करता येऊ शकतो. प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही माहिती घेतली तर पीएम केअर फंडामधून नैसर्गिक आपत्तींसाठी मदत करता येऊ शकते. म्हणजे देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक ही दिशाभूल करतायत का हा प्रश्न आहे. कारण मग पीएम केअर फंडाचा उपयोग काय? रोज प्रत्येक वर्षी करोना येणार का? बाकीच्या संकटांचा काय? मग तो फंड कशासाठी आहे? आणि जर देता येत नसेल तर तुम्ही त्याचं नियम बदला ना. कारण महाराष्ट्रावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरती माझं कसं प्रेम आहे. त्या जिथे जातात तिथे त्या भूमीवर त्यांचं प्रेम असतं. मग देऊला जाऊन तुकोबारायांसारखी पगडी घालायची आणि ज्ञानेश्वर तुकाराम ही माझी कशी दैवत आहेत असं सांगायचं. ठिकठिकाणी शिर्डीला गेलं की शिर्डीच्या साईबाबांचा मी भक्त कसा आहे असं सांगायचं. हे नटसम्राट आहेत. ठीक आहे, पण त्यांनी महाराष्ट्राला मदत करावी. जेवढी गुजरातला त्यांनी मदत केली आतापर्यंत, जेवढी आसामला मदत केलेली आहे कारण तिथे आपलं सरकार यावं म्हणून, जेवढी मदत ओडिशाला मदत केलेली आहे संकटावेळी, तशी मदत महाराष्ट्राला करायला हरकत नाही. महाराष्ट्र हे गुजरातच्या शेजारचं राज्य का फक्त सगळं गुजरातलाच देऊन टाकायचं त्याला? हा खरा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ओला दुष्काळाबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की ओला दुष्काळ अशा प्रकारचं काही नाहीये आणि तशा प्रकारची काही तरतूदच नाहीये ओला दुष्काळ जाहीर करण्याची. प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते देवेंद्रजी, तेव्हा ते म्हणाले की ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून. कारण महाविकास आघाडीचं सरकार होतं ना तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणाले आणि आता म्हणतात की ओला दुष्काळाची काही गोष्टच नाही म्हणून. तर दुसरी गोष्ट अशी आहे की 2017 का 16 साली त्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली होती, ती कर्जमाफीची रक्कम म्हणजे बघा 8 वर्ष त्या कर्जमाफीच्या निधीच 6.5 लाख शेतकऱ्यांना 8 वर्ष झाली मिळालेच नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी थापा मारल्या केवळ, तसं धनगर आरक्षणाची थाप मारली तशाच प्रकारची ही थाप मारली. बातमी प्रसिद्ध झालेली आहे की 6.5 लाख अर्जदारांना काहीच मिळाले नाहीये, 8 वर्ष झाली. अशा वेळी देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सुद्धा आता पूरग्रस्तांनी जास्त मदतीची अपेक्षा केली असताना 5, 7, 8 हजार फक्त मदत द्यायची. आणि उद्धव ठाकरे म्हणाले 50,000 रुपये मदत द्या. जयंत पाटील म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेस नेते ते म्हणतात. पण विरोधी पक्षनेत्यांनी मागणी केली तर ती मागणी पूर्ण करायची नाही. ही मोदींची पद्धत आहे. तुम्हाला आम्ही काही किंमतच आहे ना, आम्ही म्हणू तेच खरं. अरे इथे राजकारण करण्याची गरज नाहीये. विरोधी पक्षाने एखादी सूचना केली तर ठीक आहे आम्ही विचार करू असं म्हणत नाही, पण तसं म्हणत नाही तुम्ही. आणि हे सगळं चालू असताना महाराष्ट्रात काय चाललंय? एकीकडे छाती बडवून घेत, टाहो फोडत, आक्रोश करत काही जण
परत सुट्ट्यात वेडेपिशे होऊन की काय कसं काय जगायचं कसं कुटुंबाला जगवायचं कसं म्हणून काही जण उड्या टाकतायत. 2-3 आत्महत्या झाल्या, पण काही जणांना वाचवलं मागे खेळलं किंवा तुझ्या लेकरा बाळांचं काय होईल, तुझ्या पत्नीचं काय होईल, तुझ्या आईचं काय होईल, असं करून त्यांना मागे नेलं. पण इतकं शेतकरी निराश झालेला. एका शेतकऱ्यांनी सांगितलं, विचारलं देवेंद्रजींना की नेमकी किती मदत करणार ते तुम्ही सांगा. मी बाकीचं थोडक्यात बाकीचं प्रवचन ऐकण्याची इच्छाच नाही त्यांची. हवामान बदल कसा आहे, जगात काय चाललेत, आम्हाला मदत हवी. तर त्यावेळी फडणवीसांनी त्याला दरडवलं की राजकारण करू नका. आज अजितदादा, आज नाही काल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा म्हणाले की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येतं. आता पैशाचा सोंग केव्हा तुम्ही आणता की जेव्हा निवडणुका असते तेव्हा. मग किती कर्ज घ्या, किती तूट येऊ देत, पण धडाधड महामंडळं काढायची, प्रत्येकाला पैसे वाटून टाकायचे. पण विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या वेळी हे केलं त्यांनी या प्रकारे उधळपट्टी केल्यामुळे आज महाराष्ट्राची स्थिती अशी झालेली आहे. जर ती उधळपट्टी केली नसती त्यावेळी एकाच योजना, लाडकी बहीण योजना, तुम्ही इतका पैसा देता आणि मग आदिवासी किंवा सामाजिक न्यायाचा खाता तिकडे वळवता केवळ तुम्हाला मतं हवेत म्हणून. तसं केलं नसतं महाराष्ट्राची इकॉनॉमी आणि एकूण महाराष्ट्राची सगळी अर्थव्यवस्था नीट असती, तूट नियंत्रणात असती, कर्ज नियंत्रणात असतं, तर तुम्हाला आज शेतकऱ्यांना अधिक मदत देता आली असती. म्हणजे शेतकऱ्यांच्या त्या पापाचे धनी एक प्रकारे महायुती सरकार आहे. महायुती सरकारने जो काही उधळपट्टीचा कारभार केलाय, गैरकारभार केला, त्याचा परिणाम म्हणजे आता कमी मदत देता येते त्यांना किंवा देता येत. आमचं म्हणणं असं, ठीक आहे तुम्ही ज्या काही चुका केल्या त्या केल्या, कर्ज हवा तेवढं घ्या, पण शेतकऱ्यांना मदत करा, पण ते ऐकायला तयार नाहीत. आता तुम्हाला सांगतो, एकीकडे दादा म्हणतात की सोंग आणता येत नाहीत आणि दुसरीकडे भरीव मदत करा, आम्ही शेतकऱ्यांच्या मागे आहोत असं फडणवीस म्हणाले. पण भरीव मदत करतात कुठे, ते अजून केलेली नाही त्यांनी मदत. म्हणून शेतकरी अत्यंत त्रस्त आहे, चिडलेला आहे. अशा वेळी भाजपचे नेते एरवी बघा जीएसटी कमी केला, मोदींनी केला. अरे मोदींनी तो जीएसटी वाढवून ठेवला होता ना, म्हणजे तुम्हीच वाढवून ठेवला आणि तुम्ही वाढवायचं म्हणजे दर वाढवायचे आणि मग कमी करायचे. कमी केलं की आपण पाठ सुटून घ्यायचे. दर तुम्ही वाढवले ना, जीएसटी तुम्ही वाढवून ठेवला होता. आता बचत उत्सव म्हणे, बचत उत्सव करत भाजपचे सगळे नेते नाचत असतात, जाहिरातबाजी करत होते. मोदींचं बजेट आलं किंवा मोदींनी काही केलं, एखादी घोषणा केली की मोदी 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 करायचं. यामागे कोण नवनीत राणा, ते काय रवी राणा, ते कधी राम कदम, कधी मोहित कंबोज, कधी प्रवीण दरेकर, कधी प्रसाद लाड, हे सगळे मोदी 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 करत असतात प्रत्येक वेळी. ही माणसं आता कुठे आहेत, कुठे दिसतात ती माणसं. एका न्यूज चॅनलवर मी बातमी बघितली की मंगल प्रसाद लोढा यांनी 50 लाख रुपयांची मदत केलेली. लोढांचा एक फ्लॅट जो असतो 2-2, 4-4 कोटीला विकला जातो. 50 लाख रुपये काहीच नाही लोढांच्या दृष्टीने. त्यांची मालमत्ता किती प्रचंड वाढ झालेली संपत्तीत त्यांच्या, आणि त्यांचे आभार लगेच फडणवीसांनी मानले. एका बातमीत उल्लेख होता की छगन भुजबळांनी 1 महिन्याचा पगार दिला आपला आणि आदर्श घालून दिले म्हणे सगळ्यांच्या पुढे. आणि छगन भुजबळांच्याकडनी काय काय केलेलं होतं म्हणून ते तुरुंगात जाऊन आले. 1 महिन्याचा पगार छगन भुजबळांचा आणि तुम्ही ढोल पिटता ते. काय मीडिया झालाय बघा तुम्ही, कशा प्रकारची चमचेगिरी करतायत हे लोक. अगदी आमदार खासदार मंत्र्यांनी 1 महिन्याचा पगार देणं हे काही फार नाही आहे. सगळे नाही पण अनेक जण त्यांचं उत्पन्न किती वाढलेलं असतं 5 वर्षात तुम्ही बघा. अगदी नगरसेवकाचं वाढलेलं असतं. आणि हे झालं सगळं एकीकडे. आणि त्याच वेळी बघा नवरात्र चालू आहे आणि आपल्या चित्रातही वाघ मला वाटतं वर्ध्याला कुठे गरब्यामध्ये नाचतायत. आता तो केव्हा त्यांनी गरबा केला, पण त्याचवेळी इथे महापूर होता. कदाचित या गरबा नृत्य केल्यानंतर संकट टळेल असं कदाचित वाटलं असेल त्यांना, चित्रातही वाघांना. त्यात समाजासाठी झोकूनच देत असतात. मग पक्ष पाहत नाहीत. राष्ट्रवादी त्या गेल्या त्या देशाच्यासाठी, राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आल्या त्या देशासाठी, विकसित भारतासाठी असं आपण मानून चालू. आणि हे दुसरं उदाहरण आहे ते एका जिल्हाधिकाऱ्याचं. त्या जिल्हाधिकारी जो धाराशिवचा कीर्ती किरण पुजार असं नाव आहे त्याचं, धाराशिवचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव मला वाटतं, हे तिकडे नवरात्र या देवीच्या उत्सवामध्ये नाचत होते. बेभान होऊन नाचत होते अगदी मजेत. एकीकडे पुरात लोक बोंबलतायत, आक्रोश करतायत, टाहो फोडतायत. त्यांची कामं होत नाहीत, पंचनामे होत नाहीयेत, त्यांना पैसे मिळत नाहीयेत, त्यांना अन्नधान्याचं वाटप पुरेसं होत नाहीये, त्यांना कपड्या लत्त्याचं वाटप होत नाही, राहायचं कुठे अशी त्यांची पंचायत आहे. आणि हे नाचतायत. प्रताप सरनाईक पालकमंत्री आहेत तिथले, ते म्हणाले की हे आम्ही खपून घेणार नाही आणि असं चालणार नाही म्हणून.
मग बावनकुळे म्हणाले की त्यांचे अहवाल मागवला. अहवाल काय मागवायचा, व्हिडिओ दिसतात ना असतात ते, ताबडतोब तुम्ही त्यांनी मग माफी मागितली म्हणे. आणि ताबडतोब अशा अधिकारी निलंबित करायला पाहिजे तुम्ही. कसं काय ठेवलं तिथे? मग प्रताप सरनाईक म्हणाले ठीक आहे, प्रताप सरनाईक सुद्धा गुवाहाटीला गेले होते महाराष्ट्राच्या विकासासाठी. जेव्हा पक्ष फोडला त्यांनी शिवसेना, तेव्हा ते सगळे गुवाहाटीला टेबलावरती नाचत होते, एका वेगळ्याच नशेत नाचत होते, ते विकासाच्या नशेमध्ये असं आपण म्हणूया. पण ठीक आहे, प्रताप सरनाईकांनी नाराजीच व्यक्त केली जाहीरपणे, चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारचं ज्याला म्हणतो की बेजबाबदारपणा आहे. आज सोलापूरमध्ये चाऱ्याची वगैरे व्यवस्था झाली आहे, ठीक आहे, सोलापूरच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांनी ते व्यवस्था केली असेल, काही ठिकाणी नीट काम करत आहेत. ज्याप्रमाणे प्रवीण परदेशींनी मला वाटतं लातूर भूकंपाच्या वेळी चांगलं काम केलं, असे अधिकारी आहेत. पण त्याच वेळी असे जर अधिकारी निघाले या कीर्ती पुजारासारखं तर आनंदच आहे सगळा. आता एक गोष्ट मी बघितली की साखर आयुक्त आहेत, त्यांच्याकडे काही सामाजिक कार्यकर्ते गेले, तर ते साखर आयुक्तांनी सांगितलं तुम्ही बाहेर व्हा म्हणून, आणि हे व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही म्हणून. मग त्यांनी असा झापला त्या साखर आयुक्ताला की तुम्ही आमचे नोकर आहात, म्हणजे लोकांच्या नोकर आहात, आम्ही लोकांचे काम घेऊन आलो आणि तुम्ही बाहेर व्हा म्हणतात तुम्ही आम्हाला, आणि शूटिंग करायचं नाही, शूटिंग करता येतं कायद्याप्रमाणे. पण ते अत्यंत अरेरावी करत होते. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये एपीएमसी मध्ये सभापती जगताप आणि अन्य संचालक आहेत, त्यांची हुकुमशाही चालू आहे, एकाधिकारशाही चालू आहे. एपीएमसी हा शेतकऱ्यांचा विषय आहे, साखर आयुक्त हा शेतकऱ्यांचा विषय आहे, शेतकऱ्यांशी संबंधित विषय सांगतो तुम्हाला. तिथे विकास लवांदे हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे पक्षाचे प्रवक्ते, अतिशय चांगलं सामाजिक कार्य ते सतत करत असतात, सामाजिक प्रश्नांवरती लढे देत असतात, आणि त्यांची वैचारिक बांधिलकी पुरोगामी विचारांशी आहे. ते माळकरी आहेत आणि केवळ पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी अनेक चांगली कामं केली. तर ते एपीएमसी मधला पुण्याच्या भ्रष्टाचार बाहेर काढतात. ते गेले जेव्हा त्या कार्यालयात, तर त्या कार्यालयात गेल्यावरती 15 ते 20 गुंडांनी तिथे दंबाजी केली असा त्यांनी आरोप केला. आणि त्यांचं म्हणणं आहे की या भ्रष्टाचारास, तिथल्या कथित भ्रष्टाचारास पणन मंत्री रावल आणि अजितदादांचा आशीर्वाद आहे असा थेट आरोप केला त्यांनी. म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंधित शेतकऱ्यांची लूट होत असेल, भ्रष्टाचार होत असेल शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, हा विषय लावून धरत असताना गुंडांना तुम्ही तिथे काय चाललंय काय? आणि हे सातत्याने लावून धरतात विकास लवांदे. हे यांचं शेतकऱ्यांचं प्रेम बघा, या सरकारचं आणि या सरकारमधल्या नेत्यांचं, मंत्र्यांचं तथाकथित प्रेम बघा त्यांचं काय. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो की हे सगळे विषय चालू असताना इतके महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ करा, शेतकऱ्यांना जास्त मदत करा. मी अजून एक विषय सांगतो की आता या सगळ्या शेतकऱ्यांची मुलं कुठे कुठे शिकायला आहेत ना, त्यांच्या आता फिया कोण भरणार, हॉस्टेलचा खर्च कोण करणार, खाण्यापिण्याचा खर्च कोण करणार असा प्रश्न आहे. त्यांना मदत हवी, त्यांना मदत केली पाहिजे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटना. हे विषय चर्चेला घेतले पाहिजेत. त्याच्याऐवजी हे कलेक्टर नाचत होते, उपजिल्हाधिकारी त्याही नाचत होत्या बेभानपणे. आता ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. विलासराव देशमुखांनी बॉम्बस्फोट झाले तेव्हा ताजमहलमध्ये ते पाहणी करायला गेले होते, पण त्यांच्याबरोबर रामगोपाल वर्मा होता दिग्दर्शक. त्याच्यावर बरीच टीका झाली की किती कॅज्युअल येते, कशाला घेऊन गेले रामगोपाल वर्मा. ऍक्च्युली रामगोपाल वर्मा त्याविषयी सिनेमा करायचा होता, पण त्यावेळी त्यांना न्यायला नको होतं, खरंच आहे. पण विलासरावांचा राजीनामा दिला त्यावेळी. मग आता विलासरावांनी राजीनामा दिला म्हणजे या साध्या अधिकारात तुम्हाला कलेक्टरला निलंबित करता येत नाही तुम्हाला तत्काळ. विलासरावांचा राजीनामा ताबडतोब मागत होते भाजपवाले, आणि आता म्हणाले बावनकुळे की अहवाल मागू, चौकशी करू. तो पण विषय विसरला नाही आणि त्यांनी माफी मागूनच टाकले. ठीक आहे असं म्हणतील हे सरकार. मग कसे डबल स्टँडर्ड्स आहेत ते तुम्ही बघा. अजून एक विषय तुम्हाला सांगायचा मला, तो असा की बघा, हे सगळं एवढं होत असताना या इथे अमित शहा आले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले होते. काही बँकांना पुरस्कार देण्याचा विषय होता, त्यासाठी त्या कार्यक्रमासाठी आले. अमित शहाना मराठवाड्याला भेट द्यावीशी वाटली नाही, सोलापूरला भेट द्यावीशी वाटली नाही. मग इतकं मोठं संकट असताना बँकांना पारितोषिक द्या तुम्ही बाबा, तुमचा पूर्वनियोजित कार्यक्रम असेल, पण गेले नाहीत. ते कार्यक्रम खरं म्हणजे बाकीचे रद्द करून जायला पाहिजे तिकडे, ते गेले नाहीत. ते यांना महाराष्ट्राबद्दलचं किती प्रेम आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो की कृषी समृद्धी योजना सरकारची, महाराष्ट्र सरकारची आहे, ती सरकारने मंजूर केली 22 जुलैला. पण त्याच्या अंमलबजावणीचा अजून आराखडाच तयार नाही, म्हणून कृषी मंत्री दत्ता भरणे या सरकारचे अजितदादांचे मंत्री, मग या सरकारमधले मंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटात, ते स्वतः म्हणाले की अजून अंमलबजावणीचा आराखडाच तयार झालेला नाही.
काय सरकार शेतकऱ्यांचं कल्याण करते, कशा प्रकारचं कल्याण करते, का शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतंय, मरेना का शेतकरी असं म्हणते, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही. ते ओमराजे निंबाळकर अतिशय पोटतिडकीने बोलत होते. गेले दोन चार दिवस सतत बोलतायत त्यांनी एका आजीचे आणि मुलाचे प्राण तर वाचवलेच पाण्यात जाऊन, पण त्याशिवाय अन्य सातत्याने ते मदतीच्या कामामध्ये झोकून दिले ओमराजेंनी. कौतुक करावं असं. मी त्यांच्यावरती एक रील बनवलं, ते प्रचंड लोकांमध्ये गेलं, ते सलाम ठोकला. मी पुन्हा सलाम ठोकतो. ते अतिशय चांगले मुद्दे मांडतात. त्यांनी एका चर्चेमध्ये सांगितलं की मी कुठल्या पक्षाचा आहे, मी विरोधात आहे का सत्तेत आहे, याचा काही प्रश्न नाही. आता राजकारण करण्याची वेळ नाहीये. तुम्ही करा, आम्ही सांगतो ते सूचना तुम्ही अंमलात आणा, आम्ही तुमचं कौतुक करू असं ते म्हणतात सतत. पण ते म्हणतात की कर्जमाफी करा. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आज दिल्लीमध्ये की आज कर्जमाफीची तात्काळ गरज नाही, तर पुढच्या वर्षीचा विषय येतो. आज त्यांना ताबडतोब मदत देण्याची वेळ. पण कर्जमाफी झाली, त्यांचा 7-12 कोरा झाला की नवीन कर्ज घेता येईल शेतकऱ्यांना. सोपं होईल त्याआधी. ओमराजे सांगतायत ना, आणि सगळे शेतकरी म्हणतात ना कर्जमाफी करा म्हणून. ते काय वेडे आहेत का? आणि ओमराजेंनी सांगितलं काय काय कशा प्रकारची मदत केली पाहिजे आणि हेक्टरी किती मदत केली पाहिजे, कशा प्रकारे मदत केली पाहिजे, कोणकोणत्या भागात किती नुकसान झालं आहे, हे ओमराजे यांचा त्या भागातला इतका अभ्यास आहे. आणि फील्डवरचा माणूस येतो, लढाऊ माणूस येतो. अशी माणसं हवी आहेत, कुठल्याही पक्षाची असो, नेते असो. तुम्ही आज कुंभमेळा येणार म्हणून जो सगळा पैसा ठेवला बाजूला, तो बाजूला काढा, तिकडनं इकडे खर्च करा. शक्तीपीठाचा कार्यक्रम तो बाजूला ठेवा, इकडे खर्च करा. मुंबईमध्ये मेट्रोची जी कामं असतील ती थोडी पुढे ढकलली गेली तरी चालतील, पण पहिली तरतूद शेतकऱ्यांसाठी करा. कर्जमाफी करा, त्यांना 50,000 रुपये द्या प्रत्येकी हेक्टरी. बाकीच्यांना अधिक गरज असेल तर त्यांना द्या, त्या शेतकऱ्याच्या गरजेचा विचार करू. पण आज त्यांना ताबडतोब मदत पाहिजे, पण दीर्घकालीन मदत सुद्धा पाहिजे, म्हणजे दीर्घकाळात उपयोगी येतील अशी. हा शेतकरी जगला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, कळकळीची इच्छा आहे. इथे महायुती सरकार, महाविकास आघाडी हा विषय नाहीये. उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली होती. पहिली कर्जमाफी मला आठवते की दंडवते ज्यात अर्थमंत्री होते त्यांनी 10,000 रुपये केंद्र सरकारमध्ये, पीपी सिंग सरकारमध्ये त्यांनी कर्जमाफी तेव्हा केली. नंतर 70,000 कोटींची कर्जमाफी यांनी केली आपल्या मनमोहन सिंग सरकारने, शरद पवार ज्यामध्ये कृषी मंत्री होते त्यांनी. फडणवीसांनी कर्जमाफी केली, त्याचा फायदा मिळाला नाही. पण उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही निवडणुका नसताना कर्जमाफी केली आणि ताबडतोब त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला. या सरकारने, महायुती सरकारने निवडणुकांच्या तोंडावरती कर्जमाफीचं आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं नाही. आणि आता म्हणतात की योग्य वेळी देऊ. शेतकरी मेला की मग योग्य वेळ येणार का? शेतकऱ्यांची आर्त हाक ऐका, आक्रोश ऐका, माणुसकीने वागा जरा, एवढंच आवाहन फडणवीसांना करतो. आणि निदान या संकटाच्या काळात कोणी बेहोशी होऊन नाचू नये, किमान अधिकाऱ्यांकडनं, मंत्र्यांकडनं ही अपेक्षा आहे. एवढंच सांगतो. पाहत रहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.